पण 24ला मी ठरवलं की काँग्रेसचा खासदार निवडून आणायचा आणि ते दिवस रात्र मी काय काय केलं सगळ्या महाराष्ट्राला आणि सांगली जिल्ह्याला माहिती आहे. पण ते अपक्ष म्हणून त्यांना उभं राहावं लागलं, ह्याबद्दल काय सांग? त्याच्यावर आता बरंच काय बोललो मी. नाही, काही गोष्टी ना कधी कधी नियती घडून आणते असं मला वाटतं. काँग्रेसच्या तिकिटावर आम्ही निवडून आलो असतो, उभं राहिलो असतो तर विजय झालाच असता, म्हणजे मी त्याच्यासाठी जंग पिछाडलाच असता. पण अपक्ष म्हणून जे काय मी वातावरण गेलो होतं त्याच्यामुळे जी सहानुभूती आम्हाला लोकांकडनं मिळाली ती एवढी प्रचंड मिळाली की माझं एक सांगली शहरामध्ये त्या एक तिकीट नाकारल्यानंतर एक सभा घेतली होती. त्या सभेला मी तत्कालीन प्रांताध्यक्ष आदरणीय नाना पटोले साहेब, आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब, आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब यांना सगळ्यांना बोलवलं आणि त्यांनी या तिन्ही नेत्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला. तिघही त्या सभेसाठी आले आणि त्या सभेतलं जे मी सांगलीतलं भाषण केलं 45 मिनिटाचं, ते महाराष्ट्रात आणि सांगली जिल्ह्यात खूप गाजलं. आणि त्या भाषणानंतर जो इम्पॅक्ट लोकांच्या मनात झाला त्यावेळेस लोकांनीच ठरवलं की आता ही इलेक्शन आपण हातात घ्यायची आणि आपला हा खासदार विश्वजित कदम म्हणेल तो हा आपण निवडून आणायचा. विशाल पाटीलही थोडं काही महिन्यांपासून कष्ट घेत होते आणि आम्ही ती इलेक्शन लढलो आणि जिंकलो. काँग्रेसमध्ये जसं तुम्ही म्हणालात की सोनियाजी गांधी असतील, त्यांची एक टीम होती, आता राहुलजी गांधी यांची टीम आहे, तुम्ही सुद्धा कोर टीमचे मेंबर आहात. पण काँग्रेस बळकटीसाठी राज्यामध्ये काय असे प्रयत्न केले पाहिजेत असं तुम्हाला वाटतं, तर काँग्रेसला ते पूर्वीचे दिवस येतील? आणि त्याच्यासाठी काय प्रयत्न करताय? मी ग्रामीण भागातला राजकारणी आहे. लहानाचा मोठे पुण्यात झालो, मोठा म्हणजे शिक्षण मला काही काळ पुण्यात मिळालं, काही काळ मुंबईत शिकलो मी, काही परदेशात शिकलो मी. म्हणून मला असं वाटतं शहर आणि ग्रामीण ह्याचं दोन्हीचं प्रॉपर कॉम्बिनेशन आहे माझ्यात झालं सुदैवाने. आणि महाराष्ट्राचं राजकारणाचं सध्याची स्थिती पाहताय मला असं म्हणायचं की काँग्रेस पक्षाचे विचार अजूनही महाराष्ट्राच्या घराघरापर्यंत रुजलेले आहेत. पण गेल्या 10 वर्षातलं राजकारण जरा एवढं विचित्र झालं आहे, परसेप्शनचं राजकारण झालं आहे. पैसा हा मोठा दुर्दैवानी भाग एक राजकारणाचा झालेला आहे. पण विचार मानणारे काही लोक आहेत आणि एक वर्ग मोठा आहे तो महाराष्ट्रातला. आजही मला असं वाटतं की अनेक सिनियर काही नेते आहेतच महाराष्ट्राच्या राजकारणातले. एक तरुण पिढी आमची आहे, मी असेल, आमचे बंधू बंटीजी पाटील असतील, माझे बंधू अमितजी देशमुख असतील, आजही त्यांच्या जिल्ह्यात काँग्रेस पक्षाचा झेंडा घेऊन संघर्षातनं राजकारण चांगल्या पद्धतीने करत आहेत. यशोमतीताई ठाकूर असतील, विजय वडेट्टीवारजी असतील, अनेक लोक, आता कोणाचं सगळ्यांचं नामोल्लेख करणं म्हणजे थोडं अवघड होतं, नितीन राऊतजी असतील, असे अनेक लोक आहेत. बाळासाहेब थोरात साहेब असतील, आणि त्यांनी तर 80-85 आमदारकी ही महाराष्ट्राच्या राजकारणात भूषवली 35-40 वर्ष.